संपूर्ण वीज वितरण आणि वीज निर्मिती ही अदानी अंबानीच्या माध्यमातून करून त्यांना फायदा पोहोचवून देण्यासाठी हे स्मार्ट मीटर जोर जबरदस्तीने लावून दिलेलं आहे। स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट, नागरिकांच्या घरी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहे। जे बिल आधी 3000 पर्यंत याचा आता 30 ते 50,000 लोकांना आकारण्यात येत आहे। तर आज इथे विद्युत भवन सदर येथे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल गुडदे हे निवेदन सादर करण्यात आहे। तर चला बघूया काय घडतं ते। मी बाबा शेळके, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यामध्ये राहतो मी नेहमी। आणि आता हे जे स्मार्ट मीटर आहे, हे स्मार्ट मीटर म्हणजे एक उदाहरण तुम्हाला देतो। गड्डी गुदाममध्ये मीनाक्षी खोब्रागडे यांचं कोल्ड्रिंकचं दुकान आहे। 2025च्या जून महिन्यामध्ये 104 युनिट होतं आणि डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी स्मार्ट मीटर लावलं तर जून महिन्यामध्ये त्यांना 628 युनिट आलेलं आहे। तर अशा प्रकारचं जे आहे ते याच्या विरुद्ध हा केला पाहिजे, कारण की हा मीटर लावायचा किंवा नाही लावायचा हे ग्राहकाच्या मनावर आहे। तुम्ही जबरदस्तीने जर मीटर लावलंय तर त्याचा विरोध करायसाठी म्हणून हा मोर्चा काढलेला आहे। कम्युनिस्ट पार्टी आणि सर्व पक्षाच्या लोकांनी, काँग्रेसच्या लोकांनी मिळून हा मोर्चा विद्युत भवनवर आलेला आहे। स्मार्ट मीटर रद्द केलं पाहिजे आणि लावलं नाही पाहिजे, कारण की मोठ्या व्यापाऱ्यांना तुम्ही याचा फायदा देऊन राहिलेला आहे। विधानसभेमध्ये मुख्यमंत्री म्हणतात की स्मार्ट मीटर लावणार नाही आणि जबरदस्तीने लावून राहिले, तरी याचा विरोध सर्व जनतेने केले पाहिजे। धन्यवाद। संकट जे आहे ते सामान्य माणसावर आणण्याचं आहे। किती वेळा कोणता कोळसा आणला, खराब कोळसा जो आहे तो अदानीचा 12,000 कोटी आमच्या खिशातले लुटून तुम्ही घेऊन पुन्हा वीज महाग करण्याचा अधिकार या सरकारला कोणी दिला हा प्रश्न आहे। हा देशामध्ये लोकशाही आहे, हुकुमशाही नाही आणि इथं कंपनी राज नाही आहे, सरकार आहे, निर्वाचित सरकार आहे। आणि सरकार जनविरोधी जर काम करत असेल तर लोकांना प्रोटेस्ट करण्याचा अधिकार आहे। हे मीटर निश्चितपणाने तुम्ही जोर जबरदस्ती करून जर पाठवत असाल एजन्सीच्या माध्यमातून ते सहन करणार नाही। आम्ही शांततेच्या मार्गाने, संविधानिक मार्गाने आम्ही आज इथं आलो आपल्याला फक्त सांगण्यासाठी, एजन्सीला इन्स्ट्रक्शन द्यायला पाहिजे, एजन्सीला आपण इन्स्ट्रक्शन द्याव्यात ही विनंती करण्यासाठी आलो की तुम्ही जोर जबरदस्ती करू नका, तिथं तुमचे कर्मचारी पाठवू नका। ज्या लोकांचे अर्ज असतील, माहिती असेल तिथं तुम्ही बदलवत असाल आमचं काही हरकत नाही, मात्र जर कोणी बदललेले असेल तर ताबडतोब तुम्ही चेंज करा। आमच्या हातात काही नाही आहे। जी लूटमार आहे ही आलेली सरकार जी आहे ती अदानीला फायदा पोहोचून देण्यासाठी करत आहे। स्पष्टपणे कमी दर्जाचा कोळसा हा महागामध्ये विकत घेऊन कमी दर्जाचे इक्विपमेंट्स, ट्रान्सफॉर्मर सारखे जास्त किमतीत लावून पहिलेच लूटमार जी आहे ती जनतेची झालेली आहे। आणि हा सगळा जो अधिभार जो आहे, जो अदानीचा प्रॉफिट जो आहे तो सामान्य जनतेला बिलं वेगवेगळ्या प्रकारचे अधिभार लावून केले जातात। आता सोलरमध्ये पहा तुम्ही, ग्रीड चार्जेस जर तुम्ही 1000 युनिट जाळलं असेल, एक्सपोर्ट केलं असेल तर 1.96 × 1000 असं करून ते वेगळे अधिभार, वेगळे सरचार्जेस, बिल पाहिलं म्हणजे तुम्ही वापर कमी आणि अधिभार जास्त, अशा पद्धतीचं काम चालू आहे। आता हे जे स्मार्ट मीटर आहे हे वेगानं फिरणार आहे। या नागपूरमध्ये पहिलेच पाणी विकलं OCWच्या माध्यमातून, हवा आली तरी ते मीटर फिरतं। 3 महिन्याचं बिल जे आहे ते आता 1 महिन्यावर आलेलं आहे। 3 महिन्याचं बिल 200-300 रुपये यायचं, 100 रुपये यायचं, ते आता 800-900 महिन्याला यायला लागलं, 1000 रुपये। त्यामुळे या स्मार्ट मीटरमध्ये पण फसवणूक जी आहे ती सामान्य जनतेची आहे। जे बिल लोकांचं 2000-2500 येत होतं ते आता 10,000, 12,000, 15,000 सोलर लावल्यानंतर पण अशा पद्धतीने हे बिलं येत आहेत। ही लूटमार जी आहे ही लूटमार थांबवण्याचं काम करण्यासाठी आज हा मोर्चा जो आहे, जनभावना जी आहे, जनाक्रोश जो आहे तो आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। आजचा म्हणजे सर्व राजकीय पक्ष आणि सर्व सामाजिक संस्थांच्या वतीनं हा स्मार्ट मीटरचा जो अन्याय वीज ग्राहकांवर आणि जनतेवर महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे। विशेष करून यामुळं ज्या अनेक तक्रारी वीज ग्राहकांना आणि जनतेला येत आहेत आणि यामुळं वीज बिलं जे वाढायला लागले आहेत, भरमसाठ वीज बिलं वाढायला लागले आहेत, त्याच्यामुळं वीज ग्राहक त्रस्त झालेले आहेत। एकेका सेंटरवर 100-100, 200-200 लोकांच्या रांगा लागत आहेत तक्रारी घेऊन। इतक्या पद्धतीनं सर्व वीज ग्राहक बेजार असताना ही सर्व व्यथा आपण सरकारपर्यंत आणि महावितरण कंपनीच्या चेअरमनपर्यंत पोहोचवण्याच्या हिशोबाने हा सर्व मोर्चा आम्ही आयोजित केला। ह्याच्यामुळं एक वेळेस हा सर्व खाजगीकरणाचा प्रश्न आहे। फक्त अदानी, अंबानी, टाटा, टोरंट ह्या लोकांना बेनिफिट देण्याकरता फक्त हे स्मार्ट मीटर आहे आणि त्याच हितानं, त्याच उद्देशाने हे लावण्यात आलेले आहे। त्यांनाच याचा
कॉन्ट्रॅक्टसुद्धा दिला गेलेला आहे, त्याला आमचा विरोध आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये सरकारनं भूमिका घेऊन हे स्मार्ट मीटर बंद करावं ती योजना, आणि डिजिटल मीटरचे जे पहिले होते ती योजना सुरू करावी. याच्यामुळं बेकारी वाढणार आहे, मीटर रीडर जातील, कॅश कलेक्टर जातील, जवळपास म्हणजे 20,000च्या वर कामगार याचं खच्चीकरण या स्मार्ट मीटरमुळे होणार आहे. आणि म्हणून आमचा विरोध आहे. निर्णय आता आम्ही तर निवेदन दिलेलं आहे चीफ इंजिनियरला. चीफ इंजिनियर आता सरकार ठरवेल, हे काही हे ऐच्छिक आहे, ज्याला लावायचं आहे त्यांनी लावावं. आणि जबरदस्ती तुम्ही लावत असाल तर त्याचा इथे जर ऐकत नसेल तर आम्हाला आंदोलन तीव्र करण्यात येईल. आणि जे लावलेले मीटर पुन्हा त्यांना जुने मीटर त्यांना बसवून देण्यात येईल, अशा प्रकारचं या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे. आणि यापुढची कारवाई आता शासनाने करावी. जर त्या शासनाने जर केली नाही तर याचा निर्णय जनता घेईल. स्मार्ट मीटर विरोधी सर्वपक्षीय जनआंदोलन आज इथे विद्युत भवनवरती आलेलं आहे. ज्या पद्धतीने स्मार्ट मीटर बदलल्या जाऊन राहिलेलं आहे, जोर जबरदस्ती करून हे खाजगीकरणाकडं टाकलेलं हे पाऊल आहे. संपूर्ण वीज वितरण आणि वीज निर्मिती ही अदानी अंबानीच्या माध्यमातून करून त्यांना फायदा पोहोचवून देण्यासाठी हे स्मार्ट मीटर जोर जबरदस्तीने लावून दिलेलं आहे. विधानसभेच्या सभागृहामध्ये ऊर्जा मंत्री वेगळं स्टेटमेंट करतात, कोर्टामध्ये वेगळं स्टेटमेंट केलं जाते, आणि वास्तविक जमिनीवरती कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून, एजन्सीच्या माध्यमातून ते स्मार्ट मीटर घरी कोणी नसताना ते बदलण्याचं काम करून राहिलेलं आहे. ज्या घरी 2-3 हजार रुपये इलेक्ट्रिकचं बिल येत होतं त्या घरामध्ये आज 10-10, 20-20 हजार रुपये इलेक्ट्रिकचं बिल येऊन राहिलेलं आहे. किमती वाढून राहिलेल्या आहे. जनतेवर जो भुर्दंड होऊन राहिला तो असंही आहे. स्मार्ट मीटरची किंमत आज 12,000 रुपये दाखवून राहिले. ही 12,000 रुपये किंमत ही जनतेवरचा एक प्रकारचा भुर्दंड आहे. त्याच्या विरोधात जनाक्रोश आहे. आणि हा जनाक्रोश जनतेचा जो आक्रोश आहे तो आम्ही सरकारपर्यंत पोहोचून देण्यासाठी आज हा मोर्चा आम्ही काढलेला आहे. अशाच प्रकारे आपण बघितलं की सामान्य नागरिकांनी मुख्य अभियंताकडे आज निवेदन सादर केलेले आहे. तर आज सामान्य नागरिकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचतोच का हे बघणं महत्त्वाचं ठरेल. मी अपर्णा, कॅमेरा पर्सन अनिकेत सोबत, देशोन्नती, नागपूर.